नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओंकार या चॅनलवरती. आज तुम्ही बोलसाल या चॅनलवर फक्त तन्वी कशी, कारण दिसत असेल तुम्हाला मी किचनमध्ये आहे जिथे ओंकारचं काही काम नाही, पण आज आपण त्याला काम करायला लावणार आहे. कारण आज आपण करणार आहे कुकिंग व्हिडिओ. कुकिंग म्हणजे असं संध्याकाळ झालेली आणि भूक लागलेली, तर संध्याकाळी जे आम्ही फ्रिक्वेंटली भूक लागल्यावर कधी कधी करतो, जे की तन्वी स्पेशल सँडविच आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जरा सुरी बाजूला ठेवते. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे मी घेतलंय. साहित्यामध्ये पहिला याच्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, बीट आणि गाजर पण टाकू शकतो. म्हणजे इन्स्टंट त्याच्यामध्ये घरात काय तुमच्या भाज्या असतील सॅलॅडच्या अवेलेबल. काकडी मी टाकत नाही कारण त्याला जास्त पाणी सुटतं. तर ह्याच्यामध्ये फक्त कांदा, टोमॅटो आणि बीट आहे ह्याच्यामध्ये. आणि लागणार आहे आपल्याला पिझ्झा किंवा पास्ता सॉस, मेयो, चीज ऑब्विसली आणि सँडविच आहे, आणि बटर. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि जरा आपण ओंकारला सुद्धा कामाला लावूया. मला सांगायचं मी काय काय टाकते. पंखा का लावला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पिझ्झा सॉस. अरे ये तरी व्हिडिओ तरी ये, काय काम करू नको करू. भरपूर सवळा पिझ्झा सॉस टाकला आहे आणि हाच घ्या. तर हे आपण टाकलाय मेयो. ह्याच्याने आपण बनवणार आहे भरपूरच अनहेल्दी सँडविच. यू कॅन कॉल इट हेल्दी. काय दिसतंय, कसं दिसतंय ते हे बघ. तू नॉर्मल धर त्याला. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चीज. उलट किसते मी. असं टाक, असं वन साइडून गाडवा, असं चीज पडतात. चालू आहे. कमी पडले त्याच्यात. हे नाही, गाजर नाही म्हणून जरा एक तसं पांढरा पांढरा दिसतंय ना. ठीक आहे ना, चिकीच आहे त्याच्यामुळे. थोडासा मसाला पण मी टाकते घरचा. थोडंसं स्पायसी करूया आपण. स्पायसी फायसी स्पायसी. आणि थोडंसं मीठ हवंय मला. मीठ चमचा घे. कशासाठी? मिक्स कर. गॅस पेटव. येस पेटव. गॅस. हे असं. त्याच्यामध्ये थोडं मला असं वाटतं टोमॅटो जास्त पडला. गाजर आणि बीट जरा जास्त असेल ना तर कलर अजून छान दिसतो. त्याच्यामध्ये बीट सुद्धा कमी आहे. हाच ओपन करायचा तो करायचा. हाच कर ओपन. तू ओपन आहे ना. ए तू खाणार आहे ना ब्राऊन ब्रेडचं सँडविच? ब्राऊन ब्रेडचं नाही खाणार आहे. तोच काढ. मीठ टाकलं का? मीठ टाकलं. तिखट करूया. कांदा हवं. कांदा आणि गाजर हवं. तर गाजर नव्हतं आमच्या घरात. नेहमी असतं, आज नव्हता. हे जरा टोमॅटो झाल्यामुळे जरा असं जास्त ग्रेव्ही झालं. अजून थोडं थिक होतं. नाही ताट हवंय.
येस ताट. तर हेच बेसन घ्यायचं ना आपल्याला. ओंकार तू अर्धवटच दिसतोयस. मग ते तवणार आहे तुझ्या हाईटने ॲडजस्ट करायला लागणार आहे. हाईट नाही कसं आहे, जसं लांब घेतलं तरी पण होतं ते. हे बघ आता दिसतंय बरोबर. टाकू का? हा हा टाक. दिसतंय बघ बरोबर आपण आता. येस. जरा जवळ जाऊन दाखवते. ओंकार जरा सांग प्लीज आपण याला काय करतोय. येता पण जसं नॉर्मल सँडविच खातो तसं स्टफिंग करायचे याच्यामध्ये. आता 2 ब्रेड करायला घेतलेत मी. एक लाईट तिकडची बंद करते थांब. ही लाईट अशी वेगळी येते. याच्या किचनमध्ये ना लाईटचा जरा प्रॉब्लेम आहे. बटर जास्त लाव. बटर त्याच्यामध्ये अजून एक चीज टाकू का मी? बटर ते हेच नाही झालं, मेल्ट नाही झालं. मला असं वाटतं चीज कमी आहे. मी एक टाकलंय, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. चीज बटर मेल्ट नाही झालं. हा ठीक आहे. आणला ब्रेड. टाकू? टाकू. छोटा वाला असेल तर मोठा वाला. जास्त घ्यायचा ब्रेड. पीठ दुसरा बनव अजून. हा सगळे बनवायचे जरा आपल्याला. असं हो जरा. येस. त्यामध्ये थोडं बटर जास्त टाकायचं कारण ते तरच ते चव लागते. आता हे मला माहिती नाही तरी इतकं टेस्टला कसं होणार आहे, कारण नेहमी याच्यामध्ये जास्त हे असतं आपलं काय गाजर आणि बीट जास्त असतं. आज बीट थोडं कमी होतं म्हणून एवढं तू बनवताय. परत नंतर वेगळं बनवायला होईल पप्पा आले की. हे 2 झाले 3. ठीक आहे ना. तू किती खाणार आहे? 2 खाशील 2 ना काय आता आणि time? अडीच खाऊ दे. तो ब्रेड, चालेल. तो ब्रेड घे. थांब एक मिनिट. एवढं तर आधी टाकू दे. सगळे ब्रेड इथे लावून काय करतोय? झालेले पण ब्रेड ह्याच्यातच ठेवायचे आहेत ना. भांडी जास्त मला अजिबात 3 आवडत लेअर करायचं. नाही. भांडी जास्त ट्राय करू शकतो काहीतरी वेगळं. ते नाही जाणार. हा जाणार आणि मग हा वरचा लेअर पाहिजे त्याच्यासाठी. हा आणि ह्याला असं उलटा कसं लावणार? ओके. मी करून अजून एक ब्रेड याच्यावर लावायला लागेल. आय डोंट नो हे कसं होणार आहे. घे बाबा, एक ब्रेड घे ना. तो हे पहिल्यांदा काहीतरी ओंकारने डोकं लावलंय. 3 ब्रेड सेमच स्टफिंग टाकली आहे सगळी लेअर लेअर मध्ये. दाखव तिथे कॅमेऱ्यात तू असं. हे पकड नाही तर दिसतंय ब्रेड का? लावून घेतले त्याच्यावरती 1 2 3 4 लेअर. 4 दिसते. जरा जवळ आण अजून इथे कॅमेराच्या. हा येस येस. आणि हे असं कोण, हे हँडल तिकडे कोण ठेवतं? हे परिणाम असतात जेवण बनवण्याचे. हँडल कधी पण असं लेफ्ट साईडच्या इथे पाहिजे.
तर तू तवा पकडून त्याला पलटू शकतो. छान गोल्डन ब्राउनिश झाले बघ. असं वरती डायरेक्ट लावून ठेवलं ना तरी हे बघ हे मेल्ट होतं ओंकार. म्हणजे जर मेल्ट झालं नसेल तर त्याची ट्रिक वरती लावून ठेवायचं. फ्रीज मधून तरी मी काढून ठेवला मगाशीच. हे नीट बसलं नाही बाहेर येतं. येस जरा बॉईजनं दाखव आपलं कसं गोल्डन ब्राऊन कलर झालाय. थांब मी आणते थांब. कॅमेरा नको हलवूस. कॅमेरा सेटअप करायला लय वेळ ही पडायचं खाली. दिसतंय का हो? लय मेहनत आहे तिथे घेऊन. आणखी हे असं आपण इव्हिनिंग स्नॅक कंटाळा पटापट आहे. हो झटपट पटापट सँडविच बनवा पटापट. झटपट पटापट शॉर्टकट मध्ये एकदम. हा फक्त घरच्या घरी तर तुम्हाला अगदीच हेल्दी तुम्ही ब्राऊन ब्रेड बरोबर पण ट्राय करू शकता. जसं हा हे जे दोन आहेत ते ब्राऊन ब्रेड होता आमच्याकडे त्याच्याने बनवलेत आणि अजून दुसरा ब्रेड आम्ही घेऊन आलोय. मला असं वाटत आहे पण ब्राऊन ब्रेड मध्ये शेवटी मैदाच असेल ना त्याच्यात पण. मैदा तर आहेच. ह्याच्यामध्ये ना लेअरच्या आत पण ओंकार ना तू चीज टाकलं. चीज नाही हा चीज टाकू शकतो आपल्याकडे आहे बघ. हे ग्रेट करून टाकू शकतो. आळस पण मगाची डिश कुठे त्याच्यात ते झालेले काढून ठेवले. म्हणजे हे मोठं ताट घेतलं त्याच्यात पण खाऊ शकतो. तर छान असं ब्राऊन होईपर्यंत आपण सुंदर पैकी थांबा हा तसा कर. जवळ येऊन कर. थांब 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 ना. ह्याला खाली एक काम करते मी. जे फर्स्ट टाइम राहिला तिथे पॅन मध्ये बटर टाकते आणि मग तू टाक मग. त्याला बटर लावला ऑलरेडी. खाली ना झालं ना मग पलटायची गरज नाही ना तुला. असं सरळ ठेवशील ना नंतर एकदाच पलट झालं की. येस येस ठेव. सर्कन आवाज आलेला आहे. सर्कन. येस हे जे वरती आहे ना हे त्याच्यामुळे नीट नाही बसणार आहे. ते वाला पाहिजे होतं. कढी होतं आपल्याकडे मम्मीने आणलेलं. राहून द्यायला. पण त्या कढी मध्ये हे 3 कसं राहणार. ते तर आहे 2-2च घालायला. मम्मीने आणलं पण ठेवलं कुठे माहिती नाही. 3 लेअर सँडविच. येस 3 लेअर सँडविच. हे बघा 3 लेअर दिसतात तुम्हाला. आणि त्याच्यावरचा जो लास्टचा ब्रेड असतो तो आम्ही ठेवलाय. हलतो काय हा एवढा रे. तू हलवते म्हणून. मी हलवते म्हणून. डन. खाऊन सांगूया. थांब 1 मिनिट खाऊन सांगू. आणि हा जो रेडी आहे आपला तो. आणि हा आता मला बघायचा आहे. नाही हा काप ना. हा आता मला बघायचा आहे की ओंकार पलटतो कसा आहे. हा जो तव्यात आहे हा वाला दाखव जरा. असं मधलं असं कापल्याच्या नंतर बस. येस परफेक्ट. दिसला पण नाही लगेच परफेक्ट स्टफिंग. येस परफेक्ट स्टफिंग. ह्याच्यामध्ये मोझरेला चीज असेल तर अजून कसं एकदम ते स्ट्रिंग्स येतात ना. नेक्स्ट टाइम आणूया. हा नेक्स्ट टाइम मोझरेला चीज एकदा आपण केलेलं ट्राय. मोझरेला चीज नाही याच्यात पण होतं. असं काय नाही की ओव्हनच पाहिजे. पावणे 7 झाले. पलटू का. थांब थांब थांब. काळा झाला नाही झाला काळा. पलट. ओ करप्या आणि खालून त्याचं काय.
येस, आता साळव करताना अरे मला असं हे मधले क्रिस्प ना होणार आहे कारण ही 3 लेअरची ना पॅन मध्ये फ्लॉप जाणार आहे गोष्ट, हे लक्षात Oven घे पाहिजे. तू. हा, तर तुला काय सांगायचंय, मम्मीला सांगायचंय मम्मी अवन इकडे बघून सांग. कामावरती अवन माग बाबा. अवन घेऊन ठेवायचा कुठं? ठेवायचा, एवढं मोठं किचन आहे त्याच्यामध्ये ठेवायचा. मुंबईत इतकं मोठं किचन असणं इज अ ब्लेसिंग, यू नो दॅट. लोक एवढे एवढ्याशा किचनमध्ये एखादा आपण अख्ख्या किचनमध्ये झोपू शकतो आपल्या. अरे किती बटर लावलं ते चाप करपलं. काढू का खालून? नाही थांब, बघ आधी थोडंसं वरती हलकं उचलून चेक करू शकतो आपण. हा करपला, बंद केला गॅस. ह्याच्यातच काढ, मोठ्यावाला ह्याच्यात. येस. चीज कुठे आहे? चीज ह्याच्यात कशाला टाकायचं? नाही एवढं पण एवढे चोचले नाही पाहिजेत लगेच. कापायची टेक्निक बघा गाईस, कापायची टेक्निक बघा. शेफ ओंकार. येस, इन द हाऊस. ते पण एकदम परफेक्ट कट झालाय आतमध्ये पण. हे बघ, दोन डिवाइड झाले. हे बघ, ओ हो, बघा कसं शिजलाय. वरचं करपलेलं इग्नोर करा गाईस. याचा फोटो काढू का एक मी असा? चला आपल्या प्लेटचा आपण फोटो काढूया. तू घेऊन फोटो असा. थांब 1 मिनिट, रेडी काय? हा, माझी रेसिपी आहे आणि झालेले आहेत स्वतः बोलतोय. जर ते पडले ना तर बघ किती यार. चल पकड आधी, थांब. सांग ओंकार, कसा वाटला सँडविच? भारी झाला एकदम. टेस्ट पण एकदम वेगळी आहे. आणि म्हणजे आम्ही बनवतच असतो. इव्हनिंग स्नॅक्स चांगला आहे, म्हणजे बाहेरच्या सँडविच खाण्यापेक्षा हे घरच्या घरी. हा, म्हणजे आणि घरी अवेलेबल असतात असं. हो, कांदा टोमॅटो वगैरे, गाजर, काकडी. ब्रेड घ्यायचं. पिझ्झा किंवा पास्ता सॉस टाका, त्याच्याने अजून टेस्ट छान होते. छान येते. भूक लागली. येस, तर असं आमचं सँडविच तुम्हाला, तुम्ही पण घरी बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ट्राय केला आणि तो कसा झाला, किंवा फोटो शेअर करा आम्हाला. आमचं इंस्टाग्राम हँडल पण आहे तन्वी आणि ओंकार, त्याच्यावरती पण तुम्ही आम्हाला टाकून किंवा फोटो टाकून स्टोरीमध्ये मेन्शन करू शकता ही जर रेसिपी तुम्ही ट्राय केली तर. राईट. आणि कसं वाटतं सांगा तुम्ही जर ट्राय करताय तर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मी पण खाते, तुम्ही पण घरी ट्राय करून नक्की खा. बाय.